ध्वजवंदनावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगलंय। महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार, तर रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे आणि शिवसेना आमदारांनी त्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे। आदिती तटकरेंना ध्वजवंदनाचा हा मान दिल्यामुळे ही नाराजी व्यक्त होतीये। महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून। खरं तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजूनही वाद सुरू असताना इकडे ध्वजवंदनावरून आता महायुतीमध्ये हे नाराजी नाट्य रंगलंय। महेंद्र दळवी शिवसेना आमदार आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। महेंद्रजी, ध्वजवंदनावरून महायुतीत नाराजी नाट्य दिसतंय। महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असल्याचं कळतंय, काय नेमक्या भावना आहेत? असं आहे की मध्यंतरी पालकमंत्री पदाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे आणि अजून तो तिढा कायमस्वरूपी असाच आहे। आणि म्हणून रायगड वासियांची प्रामाणिक इच्छा होती की कामगार दिनाचा जो झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये स्थगिती असताना देऊ नये असं सगळ्यांचं म्हणणं आहे। एक तर तिढा सरकारने सोडवला पाहिजे, हा रायगड वासियांचा अवमान असं मी निश्चित सांगेल आणि याचा आम्ही निश्चित नक्की व्यक्त करतो की जेणेकरून आज डीपीटीची विकास कामं थांबली आहेत। खरं तर सरकारने याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेणं काळाची गरज आहे आणि व्यक्तिगत माझं आमदार म्हणून निश्चित मत आहे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो की जेणेकरून स्थगिती असताना त्यांना देऊ नये, मग कलेक्टरच्या अखत्यारीमध्ये दिला तरी आमची काय त्याला हरकत नाहीये। पण तुमच्या मते हा निर्णय का झाला असावा आणि कोणी हे ध्वजवंदन करावं असं तुमचं म्हणणं आहे? मुळात पालकमंत्री पद आदिती तटकरे देणं हे उचित नाही आहे, हे सगळं रायगडवासियांचं मत आहे। किंबहुना महाराष्ट्राच्या तमाम राजकीय लोकांची देखील अशीच भावना आहे। तरी देखील त्याला मुख्यमंत्री स्थगित दिली, त्याचं आम्ही नक्की स्वागत केलं। असं असताना कामगार दिनाचं औचित्य साधून त्यांना पालकमंत्री देऊ नये या मताचे आम्ही सगळे रायगडवासी आहोत। एक तर सरकारने हा तिला वेळी सोडवला पाहिजे जेणेकरून तमाम जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा निश्चित आमची। ठीक, महेंद्रजी धन्यवाद, आपण बोललात। हे 24 तास बरोबर आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल। महेंद्र दळवी आपल्याबरोबर होते आमदार, आणि आदिती तटकरेंच्या ध्वजवंदनाला विरोध झालेला आहे, विरोध करतात आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये एक प्रकारे नाराजी दिसून येते। महायुतीमध्ये हे अशा प्रकारे आता नाराजी नाट्य रंगलंय।